तर नमस्कार मित्रांनो, आता सुरू झालेला आहे उन्हाळा। तर मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असे वेफर्स बनवायचे असतात उन्हाळ्यामध्ये। कारण मित्रांनो, हे आपल्याला उन्हाळ्यामध्येच बनवावे लागतात, म्हणजे हे चांगले वाळतात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहेत बटाट्याचे वेफर। तर एकदम परफेक्ट असे वेफर्स हे आपल्याला घरच्या घरी बनवता येतात सहज आणि सोप्या पद्धतीने। तर हे कसे बनवायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। तर चला आपण आता लगेच वेफर्स बनवायला करूया सुरुवात। आपल्याला वेफर बनवण्याआधी हे बटाटे चांगले धुवून घ्यायचे आहेत। तर स्वच्छ पाण्याने चांगले धुवायचे आहेत। तर हे 2 किलो बटाटे आम्ही घेतलेले आहेत आणि थोडे मोठ्या साईजचे बटाटे आहेत। तर आपल्याला वेफर बनवण्यासाठी थोडे मोठ्या साईजचे बटाटे वापरायचे आहेत, म्हणजे वेफर हे आपल्याला चांगले बनवता येतात। तर आता बटाटे सगळे धुवून झालेले आहेत आणि आपल्याला आता याची साल काढायची आहे। तर पहा, अशी साल काढून घ्यायची आहे। तर मित्रांनो, हे साल काढायचं आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज भेटते। तर बाजारामधून हे असं साल काढायचं आणायचं आहे आणि असं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे चांगले। तर पहा, आता बटाट्याची साल काढून झालेली आहे आणि हे साल सगळी काढून झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत। हे बटाटे पाण्यामध्ये टाकल्याने काळे होत नाहीत, तर काळसरपणा येत नाही। त्यामुळे आपल्याला हे बटाटे साळून झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकायचे आहेत। तर आता हे सगळे बटाटे आम्ही असे सोलून घेणार आहोत। तर आता आमचे बटाटे सगळे सोलून झालेले आहेत आणि या परातीमध्ये आता आपल्याला वेफर्स बनवायला सुरुवात करायची आहे। तर पहा मित्रांनो, आपल्याला वेफर बनवण्यासाठी तर हे आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज भेटते वेफर्स बनवण्यासाठी। तर येथे आता यावरती आपल्याला वेफर्स बनवायचे आहेत आणि आपल्याला परातीमध्ये पाणी टाकायचे आहेत। तर यामध्येच बनवायचे आहेत पाण्यामध्ये। तर पाण्यामध्ये बनवल्याने हे काळसर होणार नाही, त्यासाठी आम्ही पाणी घेतले परातीमध्ये। तर पहा, असे हळूहळू आपल्याला बनवायचे आहेत। तर पहा, एकदम पातळ तयार झालेले आहेत आता। तर पहा, खूप असे पातळ झालेले आहेत। तर हे आपल्याला असेच पाण्यामध्येच ठेवायचे आहेत सगळे होईपर्यंत। बरेच असे बनवून झालेले आहेत। तर आता थोडेच बाकी राहिलेले आहेत। तर जवळजवळ सगळे आता बनवून होत आलेले आहेत आणि हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत एक वेळेस। तर दुसऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला कोमट पाणी करायचं आहे। तर येथे चुलीवरती आम्ही पाणी ठेवलेलं आहे तापायला। तर हे आता कोमट पाणी झालेलं आहे आणि आता लगेच धुवून या कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहेत। तर आपल्याला हे पाणी उकळवायचं नाही, तर थोडंसं गरम झालं की लगेच त्यामध्येच टाकायचे आहेत। आणि हे आपल्याला 5 ते 6 मिनिटच कमी जाळावरती शिजवायचे आहेत। आणि यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर खारटपणा येण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे। तर आपल्याला हे अंदाजानुसारच टाकायचं आहे। तर यामध्ये आम्ही थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आता 5 ते 6 मिनिटं हे शिजवायचे आहेत। तर तोपर्यंत हे राहिलेले पण आता बनवून घेऊ आपण। तर पहा मित्रांनो, आता 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। तर हे आपल्याला जास्त वेळ शिजवायचे नाही, तर एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला हे नाही शिजवायचे। तर हे आपल्याला जास्तीत जास्त 7 ते 8 मिनिटापर्यंत शिजवायचे आहेत। तर पहा, थोडेसे मऊ झालेले आहेत आणि आता हे आपल्याला वाळत टाकायचे आहेत। तर पहा, 5 ते 6 मिनिटापर्यंत आम्ही शिजवून घेतलेले आहेत आणि आता हे काढून घ्यायचे आहेत लगेच।
तर येथेच एका भांड्यामध्ये आम्ही काढून घेणार आहोत. तर पहा आता सगळे काढून झालेले आहेत आणि आता हे आपल्याला वाळत टाकायचे आहेत आणि हे राहिलेले पण आता असे शिजवून घ्यायचे आहेत 5 ते 6 मिनिटापर्यंत. तर मित्रांनो हे आपल्याला आता एका कपड्यावरती वाळत टाकायचे आहेत. तर हे उन्हामध्ये वाळवायचे आहेत. तर पहा असे थोडे पातळ आपल्याला वाळत घालायचे आहेत आणि हे एका दिवसामध्ये हे वाळून जातात. तर पहा आता हे सगळे असेच वाळत टाकायचे आहेत. तर पहा मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे आणि आपले आता वेफर्स वाळून तयार झालेले आहेत. तर पहा एकदम कडक वाळलेले आहेत असं. आणि आता आपण हे एका भांड्यामध्ये भरून घेऊ. तर पहा मित्रांनो आपले एवढे 2 किलोचे हे वेफर्स तयार झालेले आहे.